नमस्कार, मी अश्विनी आणि अशूज रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी खारी। तर सर्वप्रथम इथे मी 1.5 वाटी मैदा, 1 चमचा ओवा आणि 1 मोठी पळी मी तूप घेतला आहे। हे छान असं एकजीव करून घ्यायचं आणि पिठाचा असा गोळा तयार झाला पाहिजे इतकं छान असं मळून घ्यायचं। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता तुम्ही छान असा गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा साइडला ठेवून द्यायचा। आता आपल्याला साठा बनवायचा आहे। त्यासाठी 2 चमचे कॉर्न फ्लावर, 2 चमचे मैदा आणि थोडंसं तेल तूप घेतलेलं आहे। हे छान असं एकजीव करायचं आणि अशा प्रकारे साठा बनवून घ्यायचा। आता भिजवलेल्या पिठाचे 4 गोळे करायचे आणि एक एक गोळा हा लाटून घ्यायचा आहे। थोडासा पातळ लाटून घ्यायचा। व्हिडिओमध्ये बघताय त्या पद्धतीने पातळ अशी पोळी लाटून घ्यायची आहे। आणि ह्या सगळ्या पोळ्या लाटून झाल्या की एक एक पोळी घेऊन त्यावरती साठा लावायचा आहे। तर साठा हा सगळीकडे छान लावून घ्यायचा। तर मेन प्रोसेस ही करायची आहे कारण ह्याने ना खारी छान अशी फुलली जाते। तर इथे एक एक पोळीला साठा लावून घ्यायचा, ते बघू शकताय। सर्व पोळीला इथे साठा लावून तयार झालेला आहे। त्यानंतर असे फोल्ड करायचं आहे साइडनी, चारही बाजूनी असं फोल्ड करून घ्यायचं आणि हे नंतर लाटण्याच्या सहाय्याने डबल लाटून घ्यायचं आहे। ते छान असं लाटून घ्यायचं पातळ आणि त्यानंतर त्याचे काप करायचे आहेत। तर लाटताना जास्त प्रेस द्यायचा नाही आहे, खारी मग फुलणार नाही। तर इथे बघू शकता असे काप करून घ्यायचे। कढईमध्ये तूप घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती हे खारी सगळ्या तळून घ्यायचे आहे। हळूहळू त्या खारी फुगल्या जाणार। तर अशा पद्धतीने आपली छान अशी खारी फुलली गेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही देखील घरी खारी बनवू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।